हे बाळ यांचं नाहीये, हे बाळ माझं आहे. मी आई आहे हो त्याची. वाटेल ते बोलू नकोस. तोंडाला येईल ते बरळशील ना तर याद राख. तरी मला हिचा संशय होताच. आपल्या घरात अनोळखी माणसाला कामावर ठेवताना चौकशी करायला हवी. पण नाही, जानकीला हिचा पुळका आला असेल ना. मला खात्री तिला कामावर ठेवण्यासाठी जानकीनेच गळ घातली असणार. अहिल्या हिला नोकरीला कोणी ठेवलं हा आता वादाचा मुद्दा नाहीये. ही बाई आपल्या युवराजवर हक्क सांगतेय. आधी त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आता काय सोक्षमोक्ष लावायचा आहे? तिला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. हा सगळा काय प्रकार आहे? साहेब, मी देवाची शपथ घेऊन सांगते, मी चोर नाही. मी आतापर्यंत कुणाशीच खरं बोलले नाही, पण आता खरं सांगते. हे बाळ माझं आहे हो. हे बाळ माझं आहे. पण तुला स्वतःचं मूल नकोसं झालं होतं ना. मग आमच्या मुलावर दावा सांगण्या इतकी अक्कल कुठून आली? ताई, किती नकोसं झालं तरी आपल्या पोराला कधी विसरता येणं शक्य आहे का? अहो, आई आहे मी त्याची. माझं काळीज आहे ते. त्याच्या वाचून मी कशी राहू शकेन? मला इथे का बोलवलत? काय ऐकतेय मी? ही सविता काय युवराजची खरी आई आहे? हो, पण त्याने काही फरक पडत नाही. आणि युवराजला आम्ही कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलंय. युवराज आमचा खाजगी प्रश्न आहे आणि तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. अगं, पण या बाबतीत कुठला निर्णय घेतलाय नरसिंहाने? नरसिंह भाऊजी यांना आणि सविताला घेऊन काहीतरी खल करत बसले. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि नरसिंह भाऊजींना सांगा की आमच्या मध्ये पडण्याची गरज नाहीये. युवराजचं काय ते आम्ही बघू. तुम्ही युवराजला जेव्हा दत्तक घेतलात तो तुमचा निर्णय होता. आमची कुणाचीही मतं त्यावेळेला घेतलेली नाही आहेत तुम्ही. मग आता तुमच्या पुढे जे काही प्रश्न येतील ना ते तुमचे तुम्हीच सोडवा ना. दादा या प्रकरणात लक्ष घालून त्या बाईच्या बाजूने निर्णय का घेतोय हे मला अजून कळत नाहीये. मी सांगते ना, भाऊजींना आपला अपमान करण्याचं निमित्त हवं असतं आणि यावेळी युवराजचं निमित्त मिळालं त्यांना. त्या बाईला घरात थांबवायची गरज काय होती? आपल्या मुलाला पळवून नेत होती ना. पोलिसांकडे दिली असती ना तर 8-10 वर्ष खडी फोडत बसली असती. पण नाही, तिला पोलिसांकडे न देता आपल्या डोक्यावर आणून बसवली. युवराजला जेव्हा घरी आणलं तेव्हा भाऊजींनी मात्र कधीच त्याच्याकडे बघितलं नाही. त्या बाईला काय पैसे हवेत ते द्या आणि इथून हकलवून द्या. युवराजला आपण संस्थेकडून कायदेशीर दत्तक घेतले आणि त्यासाठीची सगळी प्रोसिजर आपण कोर्टात जाऊन पूर्ण केली. अगं, हे सगळं मला पटतंय. दादाला पटायला हवं ना. मला तर वाटतं जानकीने भाऊजींच्या मनात काहीतरी भरवून दिलं असेल. काय म्हणाली आहे जानकी? ती म्हणाली, एका आईला तिच्या मुलापासून तोडून तुम्ही पाप करताय. यासाठी तुम्हाला खुद्द परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. असं म्हणाली जानकी? हो, आणि ती असंही म्हणाली की जर का तुम्ही हे पाप केलं तर तुम्हाला आयुष्यभर याची फळं भोगावी लागतील. त्यामुळे युवराजला तिच्या खऱ्या आईकडे द्या, नाहीतर तुम्हाला त्याचे शाप लागतील. असं कसं म्हणू शकते जानकी? नाही, माझा नाहीये विश्वास. तुमचा विश्वास बसत नसेल, पण मी जे काही सांगते ते खरं आहे.